नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, BMS मराठी या यूट्यूब चॅनलवर आपलं पुन्हा स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण दर्शन निरूपण हा चॅप्टर सुरू करत आहे। आता दर्शनचा अर्थ समजून घेऊया की दर्शन म्हणजे काय। आता दर्शन म्हणजे काय, एक फिलॉसॉफी, एक दर्शन म्हणजे आपले जे पूर्वज होते त्यांनी काय केलंय की एक त्यांनी स्वतःची थिअरी मांडली, त्याला त्या तेव्हा त्यांनी दर्शन म्हटलं। आता जर आपण पाहायला गेलं तर आता जे आपले खूप मोठे सायंटिस्ट आहे ते स्वतःची थिअरी मांडतात, म्हणजे स्वतःची फिलॉसॉफी मांडतात, याला दर्शन मानतात। आता काय दिलंय ते बघूया, खाली काय सांगितलं त्याच्यात। भारतीय संस्कृती व परंपरेत तत्वज्ञानास दर्शन असा शब्द प्रचलित आहे। आता तत्वज्ञान संपूर्ण जीवनाचे किंवा अनुभवाचे दर्शन म्हणजे तत्वज्ञान होय। आता तत्व शब्द कसा बनलाय हे बघून घेऊया, जाणून घेऊया। तनुविस्तर या धातूपासून हा तत्व शब्द बनलेला आहे। आता तत्व म्हणजे काय, आता नेमका अर्थ बघूया। तत्व म्हणजे काय, तत्चा तत्पणा म्हणजेच त्वा म्हणजे तत्वाचे ज्ञान किंवा त्याच्या स्वरूपाचे ज्ञान म्हणजे तत्वज्ञान असा होय। आता ह्याचं काय सांगितलंय, दर्शन शब्दाची निरुक्ती व परिभाषा। आता दर्शन शब्द कसा बनलाय, नेमका हा बनला तरी कसा आहे हे जाणून घेऊया। आता दर्शन हा शब्द दृश्य धातूला ल्यूट प्रत्यय लागून हा दर्शन शब्द बनलेला आहे। खूप महत्वाचं हे की आपल्या वायवामध्ये विचारलं जातं की दर्शन कसं शब्द बनलेला आहे, दृश्य धातूला ल्यूट प्रत्यय लागून हा दर्शन शब्द बनलेला आहे। त्यानंतर काय सांगितलंय, आता व्याख्या बघूया। दर्शन शब्दाची व्याख्या काय, दृश्यते यथार्थ तत्वम अनेन इति दर्शनम, म्हणजे याचा अर्थ काय ते बघून घेऊया, जाणून घेऊया। ज्याच्याद्वारे यथार्थ तत्व पाहिले जाते त्याला दर्शन म्हणतात। म्हणजे यथार्थ तत्व म्हणजे काय, काय जण म्हणते यथार्थ म्हणजे ट्रू, जे ट्रू नॉलेज वगैरे किंवा ट्रू तत्व आहे, म्हणजे एखाद्या तत्वाचं ज्ञान जाणून घेणं, म्हणजे खऱ्या खुऱ्या तत्वाचं ज्ञान जाणून घेणं म्हणजे दर्शन होय। आता खाली दुसरी व्याख्या काय दिली ती बघून घेऊया की तत्वज्ञान साधन शास्त्र दर्शनम, म्हणजे तत्वाचे ज्ञान करून देणारे साधन म्हणजे दर्शन होय। आता बघूया पुढे काय सांगितलंय। आता दर्शनाला आपल्याला दोन भागामध्ये दोन भाग याचे पडतात दर्शनचे, म्हणजे दोन याचे प्रकार पडतात दर्शनचे। एक असतं आस्तिक दर्शन आणि एक असतं नास्तिक दर्शन। आता नावातच आहे आस्तिक, आस्तिक म्हणजे काय, जे देवांना वगैरे मानित असतील ते असे दर्शन, जे देवांना मानतात असं दर्शन, जे परलोकावर विश्वास आहे, जे देवांना ईश्वरांना मानतात आणि जे वेदांना प्रमाण मानतात ते आस्तिक दर्शन मध्ये येतात। नास्तिक दर्शन म्हणजे काय, जे परलोकाला मानित नाही, ईश्वरांना मानित नाही, ते काय येतात नास्तिक दर्शन मध्ये। तेच खाली दिलंय आस्तिक दर्शन मध्ये काय सांगितलंय, परलोक आहे अशी ज्यांची बुद्धी आहे व ईश्वरांना मानतात त्यांना आस्तिक दर्शन मानतात। तेच इकडे नास्तिक दर्शन मध्ये काय सांगितलंय, परलोक नाही अशी ज्यांची बुद्धी आहे ते नास्तिक दर्शन, त्यांना नास्तिक दर्शन मानतात। आता पुढे काय सांगितलंय, आस्तिक दर्शन कसं आहे, वेदांना प्रमाण मानतं, तेच नास्तिक दर्शन याचं विरुद्ध आहे की वेदांना प्रमाण मानित नाही। आस्तिक दर्शन मध्ये एकूण 6 दर्शन येतात, तर नास्तिक दर्शन मध्ये एकूण 3 दर्शन येतात। हे MCQ चा पॉइंट आहे, महत्वाचा आहे की आस्तिक दर्शन मध्ये किती येतात आणि नास्तिक मध्ये किती येतात। आस्तिक मध्ये 6 येतात। आता ते कोणते 6 आहेत ते जाणून घेऊया की सांख्य, योग, वैशेषिक, न्याय, पूर्वमीमांसा आणि उत्तर मीमांसा, हे 6 आस्तिक दर्शन आहे। तर काय पुढे काय पाहिलं, नास्तिक दर्शन। नास्तिक दर्शनचे कोणते 3 आहेत, चार्वक, बौद्ध आणि जैन, हे कोणते, हे 3 नास्तिक दर्शनचे। आता एक एक दर्शन जाणून घेऊया। काय म्हटलंय की आता पाहायचं आस्तिक दर्शन, यात आस्तिक दर्शनला काय म्हटलं, षड दर्शन। षड दर्शन कोण म्हटलंय, यातले कोणते 6 दर्शन आहेत ना, म्हणून याला षड दर्शन म्हटलंय। आता काय श्लोक आहे, हा श्लोक आला पाहिजे तुम्हाला। हा खूप MCQ चा खूप महत्वाचा पॉइंट आहे की आस्तिक दर्शन व नास्तिक दर्शन म्हणून स्पष्ट करा। आपल्याला बराच वेळेस क्वेश्चन येतो की आस्तिक दर्शन काय आणि नास्तिक दर्शन म्हणजे काय। आता बघूया काय श्लोक दिला ह्याचा, अस्ति परलोक इति एवं मतिरयस्य स आस्तिकः, म्हणजे काय सांगितलंय, जे परलोक ईश्वरांना मानतात व वेदांना प्रमाण मानतात त्यांना आस्तिक दर्शन मानतात असं यांनी सांगितलंय। आता काय सांगितलंय, दर्शन खाली कोणते दर्शनाचे नाव दिलेत, त्यांना पर्याय नाव दिले आणि रचिता। आता रचिता म्हणजे कोणी ते दर्शन, कोणी रचिता आहे, कोण आहे त्याचे ज्यांनी हे दर्शन म्हणजे फिलॉसॉफी मांडल्यात बाबा। तर आता बघूया कोणते पहिले, सांख्य दर्शन। आता सांख्य दर्शन याचं पर्याय नाव काय महत्वाचं आहे, निरीश्वर सांख्य। हे बऱ्याच वेळेस आपले MCQ ला विचारलं जातं की निरीश्वर सांख्य कोणाचं आहे, की आता हे सांख्यांचं याचं पर्याय नाव आहे। आता हे रचिता कोण आहे, कपिल मुनी, हे आचार्य कपिल मुनी हे कोण आहे, त्याचे रचिता आहे। आता दुसरं काय, योग दर्शन। योग दर्शन याचं पर्याय नाव काय, शेश्वर सांख्य, ह्याचं शेश्वर सांख्य, ह्याचे कोण आहेत रचिता, आचार्य पतंजली मुनी, पतंजली हे त्याचे रचिता आहेत। त्यानंतर काय म्हटलंय, वैशेषिक। आता वैशेषिक दर्शन याचं काय नाव आहे, औलुक्य, औलुक्य नाव आहे। त्याला कोण आहे त्याचे रचिता, कनाद, महर्षी कनाद हे त्याचे रचिता आहेत। त्यानंतर काय म्हटलंय, दर्शन चौथं दिलं आपल्याला न्यायदर्शन। न्यायदर्शनचे काय पर्याय नाव आहे, अन्वेक्षिकी विद्या, त्यानंतर तर्कविद्या, वादविद्या, अक्षपाद, हे जे कोण आहेत रचिता, महर्षी गौतम हे त्याचे रचिता आहेत। त्यानंतर काय म्हटलंय पुढं,
की 5वं दिलंय दर्शन पूर्वमीमांसा. पूर्वमीमांसामध्ये कोण येते, पर्याय नाव काय, मीमांसा. आणि ह्याचे रचिता कोण आहे, महर्षी जैमिनी. याचे त्याचे हे रचित आहेत. त्यानंतर काय म्हटलंय पुढे, उत्तर मीमांसा हे दिलंय, त्याचे काय पर्याय नाव वेदांत आणि त्याचे रचिता महर्षी व्यास आहेत. आता ह्याच्यामध्ये जाणून घेऊया की ह्याच्यात एमसीक्यू कसा विचारला जातो. आता बराच वेळ काय विचारलं जातं की योग दर्शनवर हा एमसीक्यू येतं की शेश्वर सांख्य हे कोणाचं पर्याय नाव आहे. तर आपल्याला माहित असतं की सांख्य, आपल्याला वाटतं सांख्य म्हणजे सांख्य दर्शन असेल, पण नाही, शेश्वर सांख्य योग दर्शनाचं नाव आहे. त्यानंतर कसं विचारलं जातो की योग दर्शनाचे रचिता कोण आहेत, की पतंजली, महर्षी पतंजली, कणाद, गौतम असे आपल्याला विविध नाव द्यायला जातं. त्यातून आपल्याला हे दर्शन आणि त्यांचे रचिताचे नाव ध्यानात राहिलं पाहिजे. त्यानंतर पुढे काय, आपल्याला मागचे 2023च्या युनिव्हर्सिटी एक्झाममध्ये असा प्रश्न आला होता की दर्शन, त्याचे पर्याय नाव व रचिता यांचं पूर्ण लिहायचं होतं, की पूर्ण किती जे आपले आस्तिक दर्शन व नास्तिक दर्शन आहे, हे कोणकोणते दर्शन, त्यांचे पर्याय नाव काय, रचिता, ह्याच्यावर एमसीक्यू आला होता. आता पुढे बघूया काय सांगितलंय, नास्तिक दर्शन. आता नास्तिक दर्शन म्हणजे काय सांगितलंय, नास्ति परलोक इति एवं मतिरयस्य सह नास्तिकः. म्हणजे काय सांगितलं, जे लोक परलोक, ईश्वरांना मानत नाही व वेदांना प्रमाण मानत नाही अशा दर्शनाला नास्तिक दर्शन म्हणतात. म्हणजे तेच सांगितलं की जे परलोकाला मानत नाही, ईश्वरांना मानत नाही, वेदांना प्रमाण मानत नाही, ते नास्तिक दर्शन. आणि त्याच्या विरुद्ध काय पाहिलं होतं आपण आस्तिकमध्ये, जे काय, जे ईश्वरांना मानतात, जे वेदांना प्रमाण मानतात व परलोकाला मानतात, ते आस्तिक दर्शन मध्ये पाहिलं होतं. आता ते काय सांगितलं, खाली सांगितले नास्तिक दर्शन कोणते. आता काय दर्शनचे नाव दिलेत, कोणकोणते नास्तिक दर्शन आहे. पहिलं आपण चार्वकचं पर्याय नाव काय की बृहस्पत्य, त्या लोकायत म्हटलं जातं. रचिता कोण आहे की बृहस्पत्य हे त्याचे रचित आहे. त्यानंतर काय म्हटलंय, दर्शन दुसरं दिलं की बौद्ध दर्शन. बौद्ध दर्शनचं पर्याय नाव इथं काहीच दिलेलं नाही, त्याचे रचिता गौतम बुद्ध आहे. त्यानंतर काय म्हटलं, तिसरं दर्शन दिलं जैन दर्शन. जैन दर्शनचं काय पर्याय नाव आहे, नेकांत. त्यानंतर रचिता कोण आहे, वर्धमान महावीर, हे त्याचे रचित आहेत. त्यानंतर पुढे बघूया, जाणून घ्यावं काय सांगितलंय. हे खूप महत्वाचं आणखी पुढे पॉईंट दिलाय की माधव आचार्यांनी सर्व दर्शन संग्रह या ग्रंथात एकूण 16 दर्शन वर्णिले आहेत. आपल्याला असा एमसीक्यू विचारला जाऊ शकतो की माधव आचार्यांनी की सर्व दर्शन संग्रह या ग्रंथात किती दर्शन वर्णिले आहेत, त्यात 16 सांगितलेलं. आता ते 16 कोणते ते बघून घेऊया. पहिले चार्वक, त्यानंतर बौद्ध, तिसरं जैन, चौथं दिलं की रामानुज, 5वं दिलं पूर्वप्रज्ञ, 6वं दिलं नाकुलिज, पाशुपत्य, 6वं दिलं शैव्य, 8वं दिलं प्रज्ञविज्ञ, त्यानंतर 9वं दिलं रसेश्वर, 10वं दिलं की 10वं दिलं की वैशेषिक, 11वं दिलं न्याय, 12 दिलं जैमिनीय, त्यानंतर 13 दिलं पाणिनीय, 14 दिलं सांख्य, 15 दिलं योग आणि 6वं दिलं शंकर वेदांत रूप. हे 16 असं हे आचार्यांनी आपल्याला 16 दर्शन वर्णन केलं आहे सर्व संग्रह या ग्रंथामध्ये. त्यानंतर पुढे आता आपल्याला खूप महत्वाचा टॉपिक सुरू करायचा. आता दर्शन, पहिलं दर्शन आपण आस्तिक दर्शनाला सुरुवात करतोय, सांख्य दर्शन. खूप म्हणजे खूप IMP करून ठेवा याला, की खूप महत्वाचा हा दर्शन आहे. ह्याच्यावर आपल्याला बऱ्याच वेळेस खूप वेळेस LQ पाहायला मिळालं. आपलं सांख्य दर्शन खूप महत्वाचं आहे दर्शन आहे ते. सांख्य दर्शन सुरुवातीचं दर्शन आहे, 1 नंबरचं दर्शन आस्तिक दर्शन आहे. आता हे बघूया काय दिलं खाली. हे जे प्रवर्तक कोण आहे, रचिता कोण आहे, कपिल ऋषी, महर्षी कपिल ऋषी हे त्याचे रचित आहेत. त्यानंतर काय सांगितलं ना, श्लोक द्यायला ते बघूया खाली काय म्हटलंय, सिद्धा नाम कपिलो मुनिह. म्हणजे याचं काय म्हटलंय, असे वर्णन भगवद्गीतेत आढळून येते की काय की कपिल ऋषी यांनी हे सांख्य दर्शन यांनी रचित आहे ह्याची. त्यानंतर काय म्हटलं पुढं, षष्टी तंत्रशास्त्र. आता षष्टी तंत्रशास्त्र काय आहे, याचे 60 अध्याय आहे. त्यानंतर काय म्हटलं पुढं की सर्वात प्राचीन ग्रंथ आहे हा. त्यानंतर काय म्हटलं, सांख्य दर्शनावरील सर्वात महत्वाचा प्रधान ग्रंथ समजला जातो. जे सांख्य दर्शन आहे त्याच्यावर जे ग्रंथ आहे, महत्वाचा अवलंबन प्रधान ग्रंथ आहे, तो षष्टी तंत्र आहे. त्या किती 60 अध्याय आणि सर्वात प्राचीन ग्रंथ आहे. आता तेच खाली काय दिलं, षष्टी तंत्र या ग्रंथाचं काय माहिती दिली ते बघून घेऊया. हे षष्टी तंत्र या प्राचीन ग्रंथातील सारभूत भाग इसवी सन 150च्या सुमारास ईश्वर कृष्ण पंडित यांनी सांख्यकारिका या ग्रंथात 70 कारिकांत सामावून घेतल्या. त्यानंतर काय म्हटलं यांनी की ईश्वर पंडित जे आहेत का, त्यांनी इसवी सन 150च्या सुमारास की प्राचीन जे षष्टी तंत्र आहे याचा ह्या ग्रंथातील सारभूत भाग काढला आणि त्याच्यावर सांख्यकारिका हे MCQचा खूप महत्वाचा क्वेश्चन ठरू शकतो की सांख्यकारिका या ग्रंथात त्यांनी 70
कारिकांत सामावून घेतल्या की या ग्रंथात त्यांनी एक सारभूत भाग काढला आहे षष्टीतंत्राचा यांनी ईश्वर कृष्ण पंडित यांनी. त्यानंतर आता पुढे बघूया की सांख्य दर्शन मध्ये काय सांगितलंय. आता सांख्य या शब्दाचा अर्थ काय होतो हे बघून घेऊया. काय म्हटलंय, सांख्य ज्ञानम प्रवक्ष्यामी परिसंख्यान दर्शनम. म्हणजे याचं काय सांगितलं, यावरून असे वाटतं की सांख्य हा शब्द परिसंख्यान या शब्दावरून आला असावा. म्हणजे परिसंख्यान या शब्दावरून सांख्य शब्द आला असा असं एक श्लोक मध्ये सांगितलंय. आता दुसरं काय दिलंय सांख्य शब्दाचा अर्थ, सांख्य म्हणजे बुद्धी. सांख्य म्हणजे काय सांगितलं, बुद्धी. त्यापासून काय सांगितलं, त्यापासून सांख्य म्हणजे बुद्धी गम्य ज्ञान असा अर्थ होऊ शकतो. हे दुसरं त्याचा सांख्य शब्दाचा अर्थ होता. तिसरं काय सांगितलंय, सम प्लस ख्या म्हणजे संख्या. सम प्लस ख्या हे सांख्य शब्दाचा स्फोट सांगितले त्यांनी. त्याचा अर्थ काय झाला, सम्यक ज्ञान प्राप्त करून देणारे शास्त्र म्हणजे सांख्य होय. यामध्ये काय 25 तत्वाचे वर्णन आले. जे सांख्य दर्शन आहे यामध्ये 25 तत्वाचे वर्णन आहे. ते बघूया पुढे कोणकोणते दिले ते. आता सांख्यांचे तत्वज्ञान खूप महत्वाचं आहे, IMP आहे. आता इथून पुढून खरं सांख्य दर्शन सुरू झालेलं आहे. आता काय काय दिलंय ते बघूया. जे सांख्य दर्शन आहे त्यामध्ये काय सृष्टी उत्पत्तीसाठी 2 मूल तत्व सांगितले. जे सृष्टी उत्पत्तीसाठी मूल 2 तत्व सांगितले. जे आपले आचार्य होते महर्षी होते कपिल ऋषी यांनी काय सांगितलं की सृष्टी उत्पत्तीसाठी फिलॉसॉफी दिली, एक दर्शन दिलं, ते म्हणजे सांख्य दर्शन. सृष्टीची उत्पत्ती कशी झाली असावी हे त्यांनी दर्शन मांडलं, म्हणजे एक फिलॉसॉफी मांडली. ती कोणती आहे की त्यात काय सांगितलं त्यांनी की सृष्टीची उत्पत्ती 2 मूल तत्वापासून झाली. त्यांनी असं सांगितलं. कोणकोणते, पहिली आहे प्रकृती, दुसरं आहे पुरुष. पहिली प्रकृती, दुसरं पुरुष. प्रकृती आणि पुरुष या 2 तत्वापासून सृष्टीची उत्पत्ती झाली असं त्यांनी सांख्य दर्शनामध्ये महर्षी कपिल ऋषी यांनी सांगितलं. त्यानंतर पुढे काय सांगितलं, याला सांख्यांचा द्वैतवाद म्हणतात. हा MCQचा पॉइंट आहे की याला काय म्हणतात, सांख्यांचं काय म्हटलं, त्याला द्वैतवाद म्हणलं जातं. त्यानंतर पुढे काय सांगितलं, कसं सांगितलंय की यामध्ये 24 तत्व असतं आणि एक पुरुष असतो, असे मिळून टोटल 25 तत्व असतात. आणि या 25 तत्वाला काय म्हणतात, पंचविशंती गण. याला काय म्हणतात, पंचविशंती गण. हा पण MCQचा आहे की असं विचारलं जातं की याला खालीलपैकी कोणत्या दर्शनाला पंचविशंती गण असं म्हटलं जातं, तर कोणतं सांख्य दर्शन आहे. आता बघूया काय सांगितलंय आपले सांख्य दर्शन मध्ये. आता सांख्य दर्शन मध्ये काय सांगितलंय की दुःखाचे यांनी 3 प्रकार सांगितले. कसे सांगितले, दुःखाचे प्रामुख्याने 3 प्रकार सांगितले. कोणकोणते सांगितले की आदिभौतिक, आदिदैविक आणि आध्यात्मिक असे 3 प्रकार सांगितले. कोणकोणते एक बघूया. आदिभौतिक. आता आदिभौतिक म्हणजे नावाचे भौतिक म्हणजे पृथ्वी तलावरील भौतिक पदार्थापासून होणारे दुःख म्हणजे कोणकोणते, आदिभौतिक म्हणजे कोणते, साप, वाघ, चोरी इत्यादी वगैरे दुःख जे होतं पृथ्वी तलावरती ते आदिभौतिक. त्यानंतर काय म्हटलंय पुढे आदिदैविक. आता आदिदैविक म्हणजे अर्थ काय बघू घेऊ. काय सांगितलंय खाली, पंचमहाभूताच्या देवी प्रकोपामुळे उत्पन्न होणारी दुःखे म्हणजे आदिदैविक होय. उदाहरण काय दिलंय, पाऊस, वारा, गारा पडणे इत्यादी वगैरे आदिदैविक दुःखेमध्ये येते. त्यानंतर काय सांगितलं, आध्यात्मिक दुःख. आता आध्यात्मिक दुःख म्हणजे काय, शरीराअंतर्गत कारणापासून उत्पन्न होणारे मानसिक व शारीरिक व्याधीरूप दुःख म्हणजे आध्यात्मिक दुःख होय. उदाहरण काय, दोषाच्या प्रकोपामुळे शारीरिक व रज व तम दोषामुळे मानसिक दुःखे उत्पन्न होतात असं यांनी सांगितले. आता बघूया सृष्टी उत्पत्तीचा क्रम बघूया की सृष्टीची उत्पत्ती कशी झालावी सांख्य दर्शनानुसार कशी सांगितले यांनी. काय सांगितलंय की मूल प्रकृती म्हणजे ती काय असते, अव्यक्त असती. आणि पुरुष म्हणजे मूल प्रकृती आणि पुरुष मिळून काय झाला, महानची निर्मिती झाली. महानपासून पुढे अहंकारची उत्पत्ती झाली आणि अहंकारपासून काय झालं, सात्विक, राजस आणि तामस हे 3 गुण उत्पन्न झाले. त्यामध्ये कसं सांगितलंय की सात्विक आणि राजस पासून पंच ज्ञानेंद्रिय तयार झाले. पंच ज्ञानेंद्रिय कोणकोणते की श्रोत्र, त्वक, चक्षु, रसन, घ्राण. त्यानंतर आणखी काय तयार झालं, पंच कर्मेंद्रिय तयार झाले. कोणकोणते, वाक, पाणी, पात, पायू, उपस्थ हे 5 कर्मेंद्रिय तयार झाले. आणि तिसरं काय तयार झालं, उभयात्मक मन तयार झालं. त्यानंतर काय सांगितलं पुढे, राजस आणि तामस मिळून पुढे काय झालं, पंचतन मात्रा तयार झाली. आणि या पंचतन मात्राच पुढे जाऊन पंचमहाभूत तयार झाली. ही पंचतन मात्रा कोणते, शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध. आता शब्दाचं काय झालं, शब्द हा गुण कोणाचा असतो, स्पर्श हा गुण कोणाचा असतो, रूप हा गुण कोणाचा असतो, रस हा गुण कोणाचा असतो आणि गंध हा गुण कोणाचा असतो. तर गंध हा गुण पृथ्वी महाभूताचा असतो, रस हा गुण जल महाभूताचा असतो. म्हणजे ह्या पंचतन मात्रापासून या पंचमहाभूताची उत्पत्ती झाली असं सांगितलं. तर आता काही जण प्रश्न पडला, सर 25 तत्व कसे, तर हे बघा 25 तत्व कसे की हे बघा कसं सांगितलंय, पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रिय, पंचतन मात्रा, पंचमहाभूत हे झाले 20, उभयात्मक मन 21, त्यानंतर प्रकृती 22, पुरुष 23, महान 24 आणि अहंकार मिळून 25 या असे 25 तत्वाचे सांख्य दर्शन मध्ये सांगितले. आता बघूया काय सांगितलंय, सांख्य दर्शनोक्त पंचविशंती तत्व. आता तेच 25 तत्वाचा खाली उल्लेख केलाय. आता बघूया काय सांगितलंय, अव्यक्त कोणती असते, मूल प्रकृती.
अव्यक्त त्याचं स्वरूप काय आहे? केवळ प्रकृती. संख्या किती असते? 1. त्यानंतर पुढे काय सांगितलं? महान, अहंकार, पंचतन मात्रा म्हणजे प्रकृती त्या किती असतात? 7. त्यानंतर काय म्हटलं पुढं? पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रिय, मन व पंच महाभूत म्हणजे किती? विकृती म्हणजे षोडश विकार. हे किती असते? 16. नावात षोडश विकार. जे पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रिय, पंच महाभूत आणि मन हे मिळून षोडश विकार तयार होतात. हे महत्वाचं आहे. आणि त्यानंतर काय? पुरुष किती असतो? पुरुष एकच असतो, न प्रकृती न विकृती. असे मिळून हे टोटल 25 तत्व आहे. तर मागच्या 2023च्या युनिव्हर्सिटीमध्ये एक MCQ विचारला होता की प्रकृती किती असतात? नुसत्या प्रकृती किती असतात? त्याचं होतं अष्टप्रकृती. उत्तर होतं अष्टप्रकृती कोणकोणत्या होत्या? महान, अहंकार, पंचतन मात्रा व अव्यक्त म्हणजे या 3 महान, अहंकार, पंचतन मात्रा आणि अव्यक्त मिळून हे अष्टप्रकृती तयार होत होत्या. त्यानंतर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पूर्ण सांख्यदर्शन वगैरे कव्हर केलेलं आहे. तर आपण या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण काय की सत्कार्य वाद ते बघणार आहोत. तर चालतंय आजच्या व्हिडिओसाठी एवढंच. जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आपण सगळे म्हणजे दर्शन जेवढे काही आहेत ते सगळे कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि पुढील जे राहिले पदार्थचे पूर्ण लेक्चर सिरीज घेणार आहोत, जेणे की तुम्हाला एक रिव्हिजन सिरीज म्हणा आणि दुसरे जे नवीन विद्यार्थी असेल त्यांना जे एक अभ्यासक्रमासाठी एक नवीन की काहीतरी नवीन शिकवायला मिळेल हे त्याच हेतूने आपण हे व्हिडिओ बनवतोय. तर चालतंय, भेटू नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.